जय भीम जय संविधान हा व्हिडिओ बनविण्याचं कारण मुळात हा व्हिडिओ आमच्या मातंग समाजाच्या विरोधात अजिबात नाही, परंतु अनुसूचित जाती आरक्षणात वर्गीकरणाच्या निमित्ताने काही स्वतःला मोठं करण्यासाठी, समाजाच्या टाळूवर लोणी खाण्यासाठी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत आहेत, बौद्ध समाजांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत आणि बिना आधार ना शेंडा ना बूड असं म्हटल्यासारखं आहे. आणि मातंग समाजाबद्दल आमच्या मनात आदरच आहे, पण बाबासाहेबांना जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत त्या मागण्यासाठी हा व्हिडिओ आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. पहिल्यांदा आपण व्हिडिओ बघा. बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वाश्रमीचा महार आणि पूर्वाश्रमीचा मातंग फक्त गावाकुसाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर असलेला समाज आहे. म्हणून जर आम्हाला त्या ठिकाणी जर अनुसूचित जातीमध्ये जर घातला असेल तर त्यापेक्षा आम्हाला आता असं वाटतं की आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये का नाही घातलं, शेड्यूल कास्टमध्ये का नाही घातलं. हा भामट्या असा म्हणतो की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एसटीचं आरक्षण का दिलं नाही, आम्हाला एसटी मध्ये का टाकलं नाही. ही त्याची ओळ बघितल्यानंतर, हा त्याचा आरोप बघितल्यानंतर त्यातून दोन गोष्टी बाहेर पडतात. एक, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत आहे, आणि नंबर दोन, त्याचा एसटी आरक्षणावर डोळा आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. म्हणजे बाबासाहेबांनी इतर 58 जातीबरोबर मातंग समाजासाठी केलं याचं त्याला काही घेणं देणं नाही. उलट तो बाबासाहेबांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो. त्याला मला सांगायचं आहे की तेव्हा अनेक मातंग नेते होते, कोणी मातंग समाजाला आरक्षण मिळावं म्हणून कोणी लढले, कोणी भिडले, कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली की बाबासाहेब मातंगांना आरक्षण द्या, त्यासाठी तुम्ही भांडा. त्यावेळेस तर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सुद्धा होते संविधान लिहितानी. जशी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून पंजाबराव देशमुखांनी बाबासाहेबांची भेट घेतली आणि सांगितलं, बाबासाहेब आजही काही मराठे गरीब आहेत, त्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद करा. तेव्हा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा बाबासाहेबांची भेट घेऊन सांगितलं का की बाबासाहेब मातंग समाज फार गरिबीचा आहे, हलाखीचा आहे, त्यासाठी आरक्षणाची तरतूद करा. मी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेवर आरोप करत नाही किंवा विरोध करत नाही, फक्त लक्षात आणून देतो. मग महार असतील, बौद्ध असतील, मातंग असतील, इतर 57 जाती असतील, या सगळ्याला आरक्षण मिळावं, पण लढला कोण? फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तो आम्हा एससीना आरक्षण मिळावून लढला, वेळप्रसंगी भिडला, वेळप्रसंगी त्यांच्यावर चढला सुद्धा. साऊथ बरो कमिशनवर चढला बाबासाहेब. जेव्हा 27 जानेवारी 1919ला साऊथ ब्युरो कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्ष दिली. साऊथ ब्युरो कमिशन समोर सांगितलं, अस्पृश्यांना मताचा अधिकार द्या, त्यांना राजकीय प्रतिनिधित्व द्या. अस्पृश्य म्हणजे कोण? मातंग, महार आणि इतर 57 जाती. त्यानंतर दुसऱ्यांदा भिडला. 1930 असेल, 31 असेल, 32 असेल, गोलमेज परिषदेमध्ये गरजला बाबासाहेब. चढला इंग्रजावर, नुसता भिडलाच नाही, म्हणाला अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या, अस्पृश्यांना विधिमंडळात राखीव जागा द्या, अस्पृश्यांना शैक्षणिक आणि नोकरीत जागा द्या, इत्यादी इत्यादी. आणि हेच बाबासाहेबांचं गोलमेज परिषदेचा आवाज ऐकून जो इंग्रजाला चढल्यामुळेच ऑगस्ट 1932ला तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी कम्युनिटी अवॉर्ड जाहीर केला, ज्यात आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ मिळाले आणि आम्ही सर्वजण आज आरक्षणाचे भागीदार झालो. आणि एवढं असूनही हा भामट्या हाडांचोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आरोप करतो की आम्हाला एसटी मध्ये बाबासाहेबांनी का टाकलं नाही. येड्या, वाद जरा. जेव्हा संविधान लागू झालं, एससी आणि एसटी साठी काही निकष ठरलेले होते. एससी मध्ये कोणत्या जाती घ्यावं, एसटी मध्ये कोणत्या जाती घ्यावं. एससी मध्ये जाती घेत असताना निकष होता तो अस्पृश्य असला पाहिजे, त्याचा स्पर्श कोणालाही जमता कामा नाही, त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकलेला असला पाहिजेत, त्याच्यापासून इतर स्वर्ण लोकांना विंटाळ झाला पाहिजेत, त्याची शैक्षणिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती एकदम शून्य असली पाहिजेत. असे जो लोक ते एससी
आणि एसटीच्या बाबतीत निकष होते की तो समाज आदिवासी संस्कृती फॉलो करणारा असला पाहिजे, तो डोंगर दऱ्यात असला पाहिजे, गाव कुसाबाहेरून बाहेर असला पाहिजे, त्याचा लोकांशी संपर्क नसला पाहिजे, तो मुख्य प्रवाहापासून दूर असला पाहिजे, त्याची सामाजिक आर्थिक शैक्षणिक तो मागास असला पाहिजे. या जे निकष पार करत गेले तो एसटी महार असेल, मातंग असेल, इत्यादी 57 जाती असतील जे डोंगर दऱ्यात कुठे राहिल्या नाही, त्यांनी आदिवासी संस्कृती फॉलो केली नाही, तो मुख्य प्रवासापासून दूर नव्हते आणि म्हणून एसटीत राहण्याचा संबंध नाही. आणि म्हणून त्या भामट्याला मला सांगायचं, अरे बाबासाहेबाचे उपकार एवढे आहेत की तुझ्या 7 नाही हजारो लाखो पिढ्याने जरी तुझ्या शरीराच्या चामडीची चप्पल जरी केली आणि बाबासाहेबांचे उपकार फिटू शकत नाहीत. एवढे महान उपकार बाबासाहेब SC ST आणि या देशातील प्रत्येक जाती धर्माच्या माणसावर आहेत. संविधान वाच, तुला कळल. म्हणून मी तुला सांगतो, उगाच काही म्हणून SC समाजामध्ये भानगड लावण्याचं काम करू नको. स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी बौद्ध समाज असेल, आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब, आमचा म्हणजे सगळ्याचाच बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर उगीच आरोप करू नको. अरे दिलं भीमानं खा गुणानं,